श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य। कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसं असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, स्त्रियांसाठी तो महिला वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की कुंभ राशीला आता सध्या शनीची 7.5 चालू आहे आणि 7.5 ही उतरती 7.5 आहे। मित्रांनो आता कुंभ राशीची 7.5 संपल्यावर आहे, संपल्यात जमा आहे, त्यामुळे त्यांना अतिशय चांगले दिवस येणार आहेत। 7.5चा जो तुम्ही त्रास सहन केला तो त्रास त्यांचा आता दूर होणार आहे। ज्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केला, ज्यांनी कुंभ राशी व्यक्तींनी फार दुःख सहन केले असतील, त्यांना हॉस्पिटलच्या चक्रा माराव्या लागत असतील, त्याच त्यांच्या चक्रा आता कमी होणार आहेत आणि त्यांची 7.5 ही उतरती असल्यामुळे त्यांचे दुःख, त्यांना होणारा त्रास आता कमी होणार आहे। त्यामुळे येणारा सप्टेंबर महिना हा कुंभ राशीला कसा असणार आहे ते आता आपण बघूया। कुंभ राशी राशीचक्रातली मित्रांनो 11व्या नंबरची रास आहे आणि त्यांचे स्वामी हे शनी ग्रह आहेत। मित्रांनो बघा की कुंभ राशीचे व्यक्ती ह्या अतिशय मनमिळावू स्वभावाचे असतात, दुसऱ्याला कायम त्या मदत करणाऱ्या असतात। कोणी त्यांच्याकडे आले तर त्यांना खाली हात न जाऊ देणाऱ्या त्या कुंभ राशीच्या व्यक्ती असतात। आपलं काम सोडून त्या इतरांना मदत करणाऱ्या असतात। त्यांचा स्वभाव अतिशय चांगला असतो, समाजसेवेची त्यांना आवड असते, समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांना आवड असते, धडपड त्यांची चाललेली असते, सतत कोणाला ते काहीतरी मदत करत असतात आणि त्यामुळे त्यांना समाजात त्यांना मान सन्मान असतो, त्यांचे नाव समाजात घेतले जाते। अनेक प्रकारचे मित्र त्यांचे असतात, मित्रांच्या मदतीला धावून येणारी रास म्हणजे कुंभ रास आणि कुंभ राशीचे व्यक्ती ह्या मित्रांच्या मदतीला निम्म्या रात्री पण धावून जाणारे असतात। अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा सप्टेंबर महिना कसा असणार आहे हे आता आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात, फक्त त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला योग्य स्वरूपात मिळत नाही किंवा त्यांनी जे कष्ट केले आहेत त्या कष्टाचं यश त्यांना मिळत नाही। मित्रांनो 7.5 तुमची चालू होती, त्यामुळे तुम्हाला अनेक त्रास होत होते, अनेक कष्ट तुम्ही सहन केले, परंतु येणारा काळ हा तुमची 7.5 संपणारा काळ आहे। त्यानंतर येणारे जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे, तुमचं सर्व चांगलं येणाऱ्या काळात होणार आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवणार नाही, ना कुटुंबाच्या व्यक्तींच्या तक्रारी आहेत त्या सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही। परंतु मित्रांनो जर तुम्ही प्रवासात निघणार असाल, धार्मिक यात्रेसाठी जाणार असाल तर तुम्हाला थोडासा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो आणि पोटदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो। त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा। प्रवासादरम्यान थोडीशी काळजी आपल्या आरोग्याची नक्की घ्या। घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, ज्येष्ठ महिला असतील, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या। ज्यांना बीपी शुगरचा त्रास असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे। येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। रोज व्यायाम करा, व्यायाम केल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं, योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य हे चांगलं राहत असतं। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी दररोज सकाळी लवकर उठून आपलं आरोग्य जपलं पाहिजे, त्याचप्रमाणे व्यायाम देखील केला पाहिजे। व्यायामाबरोबर जर तुम्ही योगा केला तर तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। फक्त तुम्ही यात्रेदरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो सप्टेंबर महिना 15 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। जर तुमची परीक्षा, स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखादं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही जर 15 सप्टेंबर महिन्यात नंतर घेतलं तर तुम्हाला अतिशय तुम्ही त्यात यश मिळवणार आहात। तुमची जर परीक्षा 15 सप्टेंबर नंतर असेल तर त्यात सुद्धा तुम्हाला यश चांगलं मिळणार आहे। परंतु 15 सप्टेंबर नंतर आधी जर असेल तर तुम्हाला थोडेसे कष्ट करावे लागतील, थोडीशी मेहनत करावी, जास्त करावी लागेल आणि त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात।
त्यानंतर मित्रांनो बघूया की विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचे आहे. कार्यक्रम असतील, कुठल्याही प्रकारचे तुमचे कौटुंबिक फंक्शन असेल, कार्यक्रमात तुम्हाला सहभागी तर व्हायचंच आहे, परंतु अभ्यासात पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासात दुर्लक्ष करू नका. येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अभ्यासात दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने खास करून आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देणार आहेत आणि त्या जबाबदारीची तुम्ही पूर्णपणे पालन करणार आहात. त्या जबाबदारी तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला एखादी जबाबदारी वरिष्ठांनी दिली आणि त्यात तुम्ही यशस्वी जर झाले तर वरिष्ठ तुमच्यावर अतिशय खुश राहणार आहेत. तुमच्यावर ते प्रभावी राहणार आहेत. त्याचप्रमाणे तुमचे जे सहकारी असतील ते सुद्धा तुम्हाला कामात सहकार्य करणार आहे आणि तुम्हाला जी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आहे ती तुम्ही पूर्णपणे पार पाडणार आहात. कामात तुमचं पूर्णपणे लक्ष असणार आहे. कुठल्याही प्रकारचं वरिष्ठांनी तुम्हाला काम सांगू द्या ते तुम्ही तत्परतेने करणार आहात. वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, त्यामुळे तुम्हाला बढती देखील मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात आहे. त्याचप्रमाणे पगार वाढ सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, थोडीशी तुमची धावपळ होणार आहे. तुम्हाला तुमच्या कामावर पण लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला घरात पण लक्ष द्यायचं आहे. काही ठिकाणी तुमच्या धार्मिक कार्यक्रम असतील, समाजात काही कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी तुम्हाला जावं असं वाटेल, परंतु तुमची धावपळ नक्कीच होणार आहे. त्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कामावर पण दुर्लक्ष होऊन चालणार नाही आणि तुमच्या घरात सुद्धा तुमचं दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला तारेवरची कसरत करून येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला काम हे करायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे. कुंभ राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांना वैवाहिक जीवन हे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात अतिशय चांगलं असणार आहे. जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे. जोडीदाराबरोबर तुम्ही कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. मित्रांनो, बघा की तुम्ही जोडीदाराबरोबर कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार आहात. कुटुंबाबरोबर तुमचं वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देतील. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला मदत करतील. वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं असल्यामुळे तुम्ही अतिशय आनंदात येणारा सप्टेंबर महिना घालवणार आहात आणि सप्टेंबर महिना हा तुमचा अतिशय आनंदात जाणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे. परंतु मित्रांनो, पैशाची आवक जशी वाढणार आहे तसा खर्चही तुमचा होणार आहे. कार्यक्रम घरात असल्यामुळे किंवा कुठले तरी धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे तुमचा खर्चही वाढणार आहे. परंतु तुम्हाला अनावश्यक खर्च टाळायचा आहे. जो खर्च तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही कराच, परंतु जो अनावश्यक खर्च असेल तो तुम्ही नक्कीच टाळा. आणि येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. अनावश्यक खर्च जर तुम्ही टाळला तर तोच पैसा तुम्हाला इतर कामासाठी उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, बघा की जर तुम्ही कर्ज प्रकरण तुमचं चालू असेल तर ते कर्ज प्रकरण तुमचं मंजूर होणार आहे. एखाद्या ठिकाणून तुम्हाला पैशाची आवक येणार असेल, उधारी तुमची अडकली असेल, ती उधारीसुद्धा तुमची येणार आहे आणि तुम्हाला आर्थिक भरभराट तुमची सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल, जमीन खरेदी करायची असेल तर ती 15 सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकता. 15 सप्टेंबर नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती तुम्ही 15 सप्टेंबर नंतर करा. इन्व्हेस्टमेंट करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर मित्रांनो, बघा की ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात. ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना सुद्धा नोकरी लागण्याची दाट शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला असाल त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं. मित्रांनो, त्यानंतर बघूया की बिझनेस, ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचा व्यापार आहे अशा व्यक्तींना येणारा सप्टेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाची उलाढाल तुमची चांगली वाढणार आहे. नवीन प्रकारचे ग्राहक तुम्हाला जॉईन होणार आहेत. तुमच्या चांगल्या बोलण्यामुळे, तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्हाला चांगला प्रतिसाद येणाऱ्या काळात मिळणार आहे. भांडवलाची तुम्हाला कमतरता जाणवणार नाही. तुम्ही जर कर्ज प्रकरण तुम्ही टाकलेलं असेल तर तुमच्या व्यवसायासाठी कर्ज प्रकरण सुद्धा मंजूर येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बिझनेससाठी अतिशय चांगले दिवस येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बघूया की स्त्रियांसाठी, महिला वर्गासाठी हा येणारा सप्टेंबर महिना कसा असणार आहे. मित्रांनो, महिला वर्गासाठी येणारा सप्टेंबर महिना अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही चांगल्या दागिन्यांची खरेदी करू शकता. मौल्यवान दागिन्यांची तुम्ही खरेदी करणार आहात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला वाहन घ्यायचं असेल तर तुम्ही वाहनसुद्धा घेणार आहात. महिला वर्गाने वाहन चालवताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे. वाहन जोरातप्रमाणे तुम्हाला चालवायचं नाही आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
थोडीशी येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात तुमची धावपळ होणार आहे. तुम्हाला अनेक प्रकारचे काम तुमच्या घरात असणार आहे, धार्मिक कार्यक्रम तुमचे असणार आहे, त्यामुळे तुमची धावपळ होणार आहे. त्यामुळे महिला वर्गाने खास करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. थोडासा विश्रांतीचा काळ जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे आणि मग परत कामाला सुरुवात करायची आहे. तुमची धावपळ नक्कीच होणार आहे, पण तो धावपळीतून तुम्हाला मार्ग काढून तुम्हाला विश्रांती देखील घ्यायची आहे. मित्रांनो, काय उपाय तुम्हाला करायचे आहेत? येणारा जो सप्टेंबर महिना आहे तुम्हाला शनी महाराजांचे दर्शन दर शनिवारी घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे दररोज जर शक्य असेल तर तुम्ही दररोज दर्शन घेऊ शकता, परंतु दर शनिवारी तुम्हाला शनी महाराजांना काळे तिळ व तेल व्हायचे आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे तुम्हाला वाचन करायचे आहे, हनुमानाचे दर्शन तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला तुम्हाला जलसुद्धा अर्पण करायचं आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.